आजचा विषय आहे ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहक अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक. मित्रांनो, ग्राहक संरक्षण कायद्याचा जन्म भारताच्या प्रजासत्ताकाचा मानदंड होय. नमस्कार, मी अरुण वाघमारे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सचिव. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीनं मी सन्माननीय डॉक्टर अमितजी बागवे, जे अर्थसंकेतचे संस्थापक आणि संपादक आहेत, आपण या समूहावरती एका विषयाच्या दृष्टिकोनातून आपण संवाद साधत असताना या संवादाच्या बरोबरीने हा संवाद साधण्याचं एक माध्यम या रचनाताई बागवे अर्थसंकेत या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या यंग उद्योजक पुरस्कार प्राप्त आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होत आहे. आजचा विषय आहे ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहक अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक. मित्रांनो, ग्राहक संरक्षण कायद्याचा जन्म भारताच्या प्रजासत्ताकाचा मानदंड होय. ग्राहक संरक्षण कायदा या कायद्याबद्दल अनेक उद्योजकांचं, अनेक कार्यकर्त्यांचं वाचनामध्ये आलं असेल, ऐकण्यामध्ये आलं असेल, परंतु आपण तळाशी त्या विषयाला जाणं अनिवार्य आहे. आणि या कायद्याच्या माध्यमातून उद्योजक आणि अर्थव्यवस्था कशी जोडली जाऊ शकते याचा या ठिकाणी आपण सारांश घेणार आहोत. याची पार्श्वभूमी काय आहे या कायद्याची? मित्रांनो, या कायद्याची पार्श्वभूमी अशी आहे की या देशामध्ये, हा देश स्वतंत्र झाल्यानंतर 1972 ते 73च्या कालखंडामध्ये या देशावरती एक दुष्काळाचं संकट आलं होतं मित्रांनो. आणि या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये हा देश एक वेगळ्या, या देशामध्ये एक अराजकता माजली होती आणि त्या माध्यमातून लोटावर अर्थव्यवस्था अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं या देशामध्ये होता कामा नये म्हणून एका त्यावेळेस 42 वर्षाच्या तरुण युवकाच्या मध्ये हा विषय यामध्ये येत आहेत. आणि त्या माध्यमातून मित्रांनो, हा खरा ग्राहक संरक्षण कायद्याचा जन्म आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या माध्यमातून तो जन्मास आला. आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींच्या संदर्भातील काही कार्यकर्त्यांना, काही उद्योजकांना, काही मान्यवरांना, काही महानुभावांना त्या संदर्भातील माहिती असेल त्याबद्दल देखील मी धन्यवाद मानतो, किंवा काहींना माहिती नसेल तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांना जाणून घेऊया. आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी हे पुण्यातील कसबापेठ पसायदान या ठिकाणी हे परिवार गेली 500 वर्षाहून अधिक कालखंड त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या कायद्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की 1972च्या कालखंडामध्ये या देशामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीच्या कालखंडामध्ये आदरणीय ग्राहक तीर्थ अख्ख्या आयुष्याच्या 42व्या वर्षी त्यांना हा प्रश्न पडला की देश स्वातंत्र्यानंतर या देशाचं स्वराज्य होण्याच्या दृष्टिकोनातून हा देश अराजकतेकडे माजत जाईल. त्या दृष्टिकोनातून त्यांनी काही यंग युवा जनरेशन एकत्र करून पुण्यामध्ये या कायद्याची व्यूहरचना आखली मित्रांनो. आणि या संदर्भात 1970 साली पुण्यातून या कामास सुरुवात झाली. हा कायद्याच्या संदर्भातील अनेक काही विधितज्ञ, वकील माध्यमाच्या माध्यमातून या कायद्याच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण बाबी विचारांती घेतल्या आणि सन 1977 2 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी एका ठराविक काही कार्यकर्त्यांची बैठक लोणावळा, पुणे या ठिकाणी घेतली आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भातील इत्थंभूत माहिती कार्यकर्त्यांच्या
संवादातून देवाणघेवाण केली, त्यावेळेस काही सुज्ञ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विषय पुढे आले की हा कायदा बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक चांगला संकल्प आखूया. परंतु काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संदिग्धता प्राप्त झाली की आपण अशा प्रकारचा एखादा पर्याय निवडू. परंतु आदरणीय ग्राहक तीर्थांनी त्यामध्ये एक समन्वय साधून, संवाद साधून, विचारविनिमय करून हा कायदा बनवण्याच्या पाठीमागे लागले. आपण या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान पोचता कामा नये. कुठल्याही प्रकारचं तोडफोड, जाळपोळ, रस्ता रोको, आंदोलन अशा कुठल्याही बाबीचा वापर न करता या कामाला आपण चांगल्या पद्धतीचं एक संरक्षण कवच कुंडल तयार करूया ग्राहकाच्या दृष्टिकोनातून. आणि त्या माध्यमातून ग्राहकाचं संघटन करणं, ग्राहकाचं एकत्रीकरण करणं, त्याशिवाय आपण एक चांगल्या पद्धतीनं आपली अर्थव्यवस्था बनवू शकणार नाही मित्रांनो. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी त्यांनी 1980 साली 9 एप्रिल 1980 साली या कायद्याचा मसुदा तयार केला. आदरणीय बिंदू माधव जोशी यांनी घेऊन आलेल्या मसुद्याच्या बाबतीत ग्राहक संरक्षण कायदा मसुदा तयार करण्याच्या ठरवण्यात आले आणि त्याचबरोबर काही विधितज्ञ मंडळीचं मार्गदर्शन देखील या माध्यमातून आपण घेतलेलं आहे मित्रांनो. हा मसुदा तयार झाला, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु याचबरोबर जनतेचं जनमत देखील घेणं अनिवार्य असतं. कुठलीही गोष्ट बनवत असताना जनतेचं जनमत फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्या जनतेच्या जनमतावरती एखादं अशासकीय विधेयक ज्यावेळेस विधानसभेमध्ये मांडताना ते अतिशय महत्त्वपूर्ण विषय असतो. म्हणून महाराष्ट्रातील विधानसभेच्या तत्कालीन सभापती श्री रासू गवई यांनी हे राज्य विधिमंडळामध्ये मांडावं असं काही आमदार खासदारांनी त्यांना सुचवण्यात आलं आणि ते विधेयक त्या राज्यसभेमध्ये मांडलं गेलं मित्रांनो. त्या राज्यसभेमध्ये विधेयक मांडल्यानंतर ते विधेयक खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये पारित करावं लागतं आणि त्या माध्यमातून ते विधेयक अशासकीय असल्यामुळे आपण त्याचा योग्य पद्धतीनं एक कार्यवाहीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा विधितज्ञाच्या माध्यमातून जो मसुदा तयार केलेला आहे तो मसुद्याचं एक व्यवस्थितपणे काम योग्य पद्धतीने त्याची रचनात्मक, गुणात्मक ह्या सगळ्या बाबी चेक करणं अनिवार्य असतं आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीची खऱ्या अर्थानं ते कामाची सुरुवात झाली मित्रांनो. त्याचबरोबर त्यावेळच्या तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याशी आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांचा संपर्क आला आणि त्या संदर्भात त्यांनी ग्राहक हिताच्या धोरणावर चर्चा केली. त्यासाठी ग्राहक हिताचा कायदा होण्याची गरज पटवून आदरणीय इंदिरा गांधीजी यांना दिली. तदनंतर त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान आदरणीय राजीवजी गांधी यांना देखील या संदर्भात ही सगळी माहिती, हितमूत माहिती आदरणीय ग्राहक तीर्थांनी म्हणजेच आदरणीय बिंदू माधव जोशी यांनी दिली. त्या संदर्भात ह्या सगळ्या बाबीची चर्चा, विनिमय, संवाद हे सगळ्या झाले असताना त्यांनी सगळ्या राज्याच्या सगळ्या सचिवांना या संदर्भातील काही माहिती मागवून घेतली आणि त्या संदर्भात हे विधेयक हे लोकसभेमध्ये मांडण्याच्या दृष्टिकोनातून एक मुखी निर्णय घेण्यात आला. त्यावेळेस मात्र महत्त्वाची बाब या ठिकाणी मी सांगू इच्छितो की स्वर्गीय राजीवजी गांधी या देशाचे पंतप्रधान त्यांनी आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींना विचारलं की बिंदूजी, आपण ने तो एक बुनियादी लेके आए, ये तो कायदा बन जाएगा. मित्रांनो, खरंच महत्त्वाचा विषय या ठिकाणी मला सांगत असताना आनंद होतोय. सर्वसामान्याचा कायदा हा सर्वसामान्य जनतेसाठी हा कायदा बनवला आहे आणि हा भारताच्या सार्वभौमत्वाच्या प्रजासत्ताक दिनाच्या हा कायदा त्या ठिकाणी पारित झाल्यानंतर 24 डिसेंबर 1986 रोजी या कायद्याचं खरं रूप प्रारूप्त झालं मित्रांनो. हा झाला कायदा. ही थोडक्यात मी विवेचन या ठिकाणी करतोय. अधिक सखोल माहितीसाठी मी आपणाशी निश्चितपणे आपणाला या माहितीसाठी संपर्क देईल, कारण आपल्याकडे महत्त्वाचे विषय आणखीन
आहेत की या पेजवरती, अर्थसंकेत या पेजवरती बरेचसे मान्यवर उद्योग क्षेत्रातील आहेत. उन्नतीच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय त्यांना त्या ठिकाणी पोचणं महत्त्वपूर्ण आहे. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short hand butterfly? Short hand butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ focus करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro. Money will flow. The fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव YouTube सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.